श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आहे स्वामी प्रकट दिन. प्रकट दिन 2026. स्वामींना घरी आणायचा विचार करताय, अशी करा प्रतिष्ठापना, कायम कृपा राहील. प्रकट दिनाच्या निमित्ताने अनेकांना स्वामींना घरी आणून त्यांची सेवा करण्याची मनापासून इच्छा असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, काय तयारी करावी याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधी भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन करत असतात. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींची घरात प्रतिष्ठापना करणार असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. काही नियम नक्की पाळायला हवेत असे सांगितले जाते. घरी स्वामींची प्रतिष्ठापना कशी करावी जाणून घेऊया. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ हे आज कालावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्ष उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्पर्तगामी, म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. असे स्वामी आपल्या घरीही असावेत. स्वामी सेवा करण्याची संधी आपल्यालाही मिळावी. जेवढी शक्य असेल तेवढी सेवा स्वामींची करावी, अशी अनेकांची इच्छा असते. सोबतीला स्वामी आहेत. स्वामी कायम कृपा करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा भेट म्हणून मिळाली असली आणि त्यांचे पूजन आम्हाला करायचे असेल तर त्याची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा प्रतिमा अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना करावी असे म्हटले जाते. स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी. मात्र जागेचा अभाव असेल तर घरातील अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी. वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे केल्यास उत्तमच होते. स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला दैवत्व प्राप्त होते. स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी करता येते, परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चार, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा करणे अधिक उत्तम मानले जाते. मंत्रांच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते, तसेच सकारात्मक वातावरण तयार होते. गुरुजी मिळत नसल्यास एका ताम्हणात स्वामींची मूर्ती घ्यावी. स्वामींची पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार करावा. ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोडाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. स्वामींना जो नैवेद्य अर्पण करणार आहात त्या प्रसादाचे अवश्य वाटप करावे. अभिषेकयुक्त पंचोपचार किंवा षोडोपचार पूजन झाल्यावर यथाशक्ती स्वामी मंत्राचा जप करावा. तारक मंत्र अवश्य म्हणावा. स्वामींच्या पूजनात पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे पेढे, मिठाई यांचा आवर्जून समावेश करावा. रोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावावा, उदबत्ती लावावी, उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी. शक्य झाल्यास स्वामींची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरु लीलामृत, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण नक्की करावे. ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती स्थापित केली आहे ती जागा कायम स्वच्छ,
नीटनेटकी टापटीप ठेवावी. मनापासून स्वामी सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन असतो. या दिवशी लाखो स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात. अक्कलकोटला जातात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. अनेकांना मठात जाणे शक्य होत नाही, परंतु स्वामी सेवा करण्याची मनापासून इच्छा असते. अशा वेळी थोडा वेळ काढून घरी स्वामींचे पूजन करता येऊ शकेल. जाणून घेऊया प्रकट दिनी श्री स्वामी समर्थ पूजन विधी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून शुचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्यांचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतू, कालो, फले स्वामींना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास स्वामींचे श्लोक, मंत्राचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुलाचार, कुलधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावेत. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. भक्तिभावाने स्वामींची पूजा करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडवा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 108 वेळा शक्य नसेल तर शक्य आहे तितका जप करावा. तसेच तारक मंत्र अवश्य म्हणावा. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अडल श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. अशा प्रकारे आपण पाहिलं की आज आहे स्वामी प्रकट दिन. तर स्वामींना घरी आणायचा विचार करत असला किंवा अशी करताय तर प्रतिष्ठापना कशी करावी, कायम कृपा कशी राहील, स्वामींची मनापासून सेवा कशी करायची, तसेच स्वामी सेवा करताना कोणते नियम पाळावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.